नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला नयनाने घालून ठेवलेला गोंधळ पाहायला मिळत आहे. ती वेळेवर शूटवर आली नाही म्हणून आद्वेकवरती स्वामीनाथन सर चिडलेले असतात. तुमची नयना का आली नाही, खूप उशीर झाला, 2 तास उलटून गेले आणि मी इतका खर्च केला आहे शूटसाठी, आता तो कसा भरपाई देणार? तुम्हीच मला सांगा. तुमच्या घरातल्या व्यक्तीने मला कॉन्टॅक्ट केला हे तुम्हाला माहीत नाही? तुम्ही एका घरात राहतात ना? आणि मग स्वामीनाथन सर प्रश्न विचारू लागतात आणि मग म्हणतात की तुम्ही ज्या वेळेला माझ्याशी बोलायला यायचं त्यावेळी तीही यायची आणि ती मला वारंवार म्हणायची मला मॉडेलिंगसाठी तुम्ही साईन करा. तुमच्या घराण्यातली सून म्हटल्यानंतर मी तिला साईन केलं. कुठल्याही प्रकारची टेस्ट न घेता मी आज हा शूट ठेवला, तिला फोन करून सांगितला आणि ती होही बोलली होती की मी वेळेत शूटवरती येईल. आणि तुम्ही म्हणतायत की तुम्हाला माहीत नाही. खरंच तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही एकाच घरात आणि एकाच छताखाली राहतात ना. तुमच्या घरात काय चाललं आहे तुम्हाला माहिती असायला हवं ना. असंही स्वामीनाथन सर खूप चिडलेल्या अवस्थेत बोलत असतात. आता काय करायचं पुढं तुम्हीच ठरवा, नयनाला पटकन बोलवून घ्या असंही ते सांगू लागतात. आता कलाच्या लक्षात आलेलं आहे हिचं खूप मोठं स्वप्न आहे, बहुतेक हिनीच हा गोंधळ घालून ठेवलेला आहे, नयना दिदीनीच केला आहे हे तिच्या लक्षात येतं. ती बाजू सावरण्यासाठी तिथे म्हणते सर मी तिला लवकर फोन करून बोलवते आणि काहीतरी अरेंजही करते असं म्हणत त्यांची समजूत घालते आणि थोडासा वेळ मागवून घेते. आता आद्वेकला काय गडबड झाली माहीत नाही. आद्वेक तिच्याकडे असं बघतो जसं काही तुला माहिती होतं आणि मला सांगितलं नाही. मग तो तिला बाजूला घेऊन जातो. ती नयनाला फोन लावण्याच्या प्रयत्नात असते. नयनाने फोन उचलला की तिच्याशी बोलून तिच्याशी काय हा प्रकार हा सगळं विचारून घेईल म्हणून ती बाजूला जात असते. तिच्या मागोमाग लगेच आद्वेक तिथे जातो. हा काय प्रकार आहे? तुम्ही सगळे खरे कुटुंब आमच्याशी कधी खरं बोलणार आहे की नाही? दरवेळी काहीतरी गोंधळ घालून ठेवलेलं असतं. आता आमच्या बिझनेसमध्येही तुम्ही आमच्या येणार का असंही तो विचारू लागतो. तो खूप चिडलेला असतो. तेव्हा ती त्याला शांत करते. हे बघ आद्वेक, मला याच्यातलं काहीही ठाऊक नाही, पण आता स्वामीनाथन सर म्हणताय की नयनाने तिच्याशी कॉन्टॅक्ट केला आहे. आता मला तिच्याशी बोलायला हवं. तिचं खूप मोठं स्वप्न होतं मॉडेलिंगचं, तिने हे नक्की केलेलं असेल, मला याचा डाऊटही आहे. आपण पहिले तिच्याशी बोलू आणि आपल्या आबांनी हे चांदेकर नाव, आपली ही पेढी, हे दागदागिने, हे मोठं नाव कमवण्यासाठी कितीतरी वर्ष घालवली आहे आणि आबांच्या डोळ्यासमोर त्यांचं एवढं मोठं पेढीचं नाव गेलेलं मी सहन करू शकणार नाही आणि आबांना मान खाली जाईल असं आपण वागायला नको. आता आपण इथे सगळ्यांसमोर आपल्या घरात काय चाललं आहे, काय वातावरण आहे हे सगळं चार चौघात चव्हाट्यावर आणायचं का? सांगू का त्यांना मी तुमची बायको असूनही बायको नाही, किंवा त्या नयनाचं आपल्या घरातलं काय स्थान आहे हे सगळं मी आता ह्या लोकांसमोर बोलू चार चौघांना? तर कोणाच्या घरात काय चाललं आहे हे जाणून घेण्यात खूपच इंटरेस्ट असतो. झाकली मूठ 1.25 लाखाची असं म्हणत त्याला ती समजवते आणि नयनाला फोन लावू लागते. पण फोन लावत असताना नयना काही फोन उचलत नाही. आता याचं टेन्शन आद्वेकाने कालाला आलेलं असतं. दीदी फोन उचलत नाही, नक्कीच तिने खूप मोठा गोंधळ घातला आहे, आता तो आपल्याला सावरायलाच हवा, नाही तर बाहेर ही बातमी पसरली, चांदेकरांनी फसवणूक केली, हे जर बाहेर लोकांना कळलं तर आपल्या पिढीचं नाव खराब होईल. इकडे नयना मॅडम दुसऱ्या ठिकाणी शूटवर जास्त पैसे मिळत आहे हे ऐकल्यानंतर तिथे जाऊन पोचल्या. तिथे जाऊन मी खूप मोठी सुपर मॉडेल आहे, अशी आहे, तमकी आहे, सगळं सांगत राहते आणि तिथे इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असते. आणि तिथला मॅनेजर मॉडेल आणि जो बॉय असतो त्याची ओळख करून देतो आणि म्हणतो तुम्ही दोघंही एकमेकांशी नीट बोलून घ्या, कारण आपलं फ्रेंडली शूट झालं पाहिजे. आपलं वेस्टर्न टाईपचे ज्वेलरी आहे, त्याच्यासाठी कपडेही वेस्टर्नच घालावं लागेल आणि बोल्ड असा सीन क्रिएट करावा लागेल ना. त्याच्यासाठी मॉडेल मुलगा आणि मुलगी एकमेकात एकदम मिळून गेले पाहिजे, मिसळून गेले पाहिजे. तुम्ही दोघं ना तुमच्या दोघांची चांगली मैत्री करून घ्या, बोलून घ्या. मग ती सांगते हाय आय एम अ सुपर मॉडेल, त्याच्याशी भेटते. तो लगेच तिच्या गळ्यातही पडतो, तीही त्याच्या गळ्यात पडून छान व्यवस्थित अशी भेटगाठ घेऊन ओळख करून घेत असतो. आणि मग ते मॅनेजर सांगू लागतात तुम्ही दोघं एकमेकांशी थोडेसे गप्पा मारा, थोडं फ्रेंडली व्हा. फ्रेंडली झालं म्हणजे शूट करायला कसं छान वाटेल आणि त्याचं सीनमध्येही त्याचं परिणाम दिसू लागतात ना. मग नयना म्हणते हो नक्कीच नक्कीच. नयनाची तिथे खूप खातिरदारी चालू असते, तिचं खूप कौतुकही चालू असतं. खूप सुंदर दिसतं मॅडम तुम्ही असं म्हणून प्रत्येकजण तिला झाडावर हरभऱ्याच्या चढवत असतात आणि तीही खूप खुश असते. बरं झालं बुवा आपण इथे आलो, आपल्याला इथे पैसे जास्त मिळत आहे, मानही मिळत आहे असं तिला वाटू लागतं. तिथे तिला बसवतात, तिला पंख्याने हवा घालायला, तिला चहा पाणी कॉफी जे हवं ते पाहायला एक स्पॉट बॉय सगळं काही त्या माणसाने उभं करून ठेवलेलं असतं. सीन तर इतका छान, इतका लॅविश, इतकं श्रीमंत आहे असं क्रिएट केलेलं आहे आणि तिला इतकं भारी वाटत असतं की आपण म्हणजे जगातलं काहीतरी वेगळंच काहीतरी 7व्या आजोब्यांनंतरचा 8वा आजोबा आपणच आहे असं वाटू लागतं आणि तिने इतकी भारावून जाते. बरं झालं मी इथं आले त्या स्वामीनाथन सरांच्या इकडे. ते साडी वगैरे घालून ओल्ड फॅशनच्या ज्वेलरीचं शूट करण्यापेक्षा इथे मस्त बोल्ड किती छान
असं तिला वाटू लागतं. इकडे मात्र कलाचा जीवाचा तडफडा होत असतो. ती फोनवर फोन करत असते, पण नाही ना काही फोन उचलतही नाही. आता काय करावं म्हणून आद्वेकशी ती बोलू लागते. आद्वेकला एक युक्ती सुचते. तो म्हणतो, आपल्याकडे जुन्या काही मॉडेलचे नंबर आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू. लवकरात लवकर जी व्यक्ती इथे पोहोचेल तिच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू आणि शूट चालू करू शकतो. इकडे रोहिणीला उत्सुकता लागली आहे. काय चालू आहे शूटमध्ये, तू फोन करून तुझ्या मित्राला विचार. मग तो त्याच्या मित्राला फोन करण्याचं ठरवतो, पण तो फोनच उचलत नाही. तो त्याचा नंतर फोन येईल आईला तो सांगतो, थोडा धीर धर, असंही तो बोलत असतो. आपल्याला कळेलच लवकर काय चाललं आहे तिकडे. इकडे आद्वेकला मात्र राहावे ना. तो खूप चिडलेला असतो. तो नैनावरती आणि राहुलवरती. राहुलला फोन करून तो धाडाधाडा बोलू लागतो, तुझी बायको कुठे आहे, तिने घालून ठेवलेला हा एवढा मोठा गोंधळ कसा निस्तारायचा, त्याला जाब विचारतो. मात्र तो इतका इनोसंट बनतो, दादा मला काहीच माहीत नाही, नैना तर कधीची घराबाहेर गेली आहे, असं बोलून फोन ठेवून देतो. रोहिणीला मात्र इतका आनंद झाला आहे. आत्ता हा आद्वेक तोंडावर आपटणार म्हणजे आपटणार. आणि इने इतकी छान बोल्ड सीनमध्ये काढलेले फोटो नैनाचे आपण सगळ्या घरासमोर दाखवायचे. मग आबा तिला आपल्या आयुष्यातनं असं उचलून बाहेर फेकतील की बघतच राहा. कला आणि नैना हा विषय आपल्या घरातनं लवकरात लवकर संपणार, ह्या गोष्टीचा रोहिणीला इतका आनंद होत असतो. इतकी छान पार्टी तिच्या मुलासोबत ती बसून करत असते आणि त्यालाही खूप आनंद होत असतो की नैनापासून फायनली सुटकारा मिळणार. पण तसं काय होणार आहे का, बघूया आपण. इकडे ना कला प्रयत्न करत असते वेगवेगळ्या मॉडेल्सशी कॉन्टॅक्ट करण्याचा. स्वामीनाथन सर येतात आणि विचारतात, कुठपर्यंत आलं आहे मॉडेलचं, मग काय करायचं पुढे, प्लॅन बी काही तयार आहे की नाही तुमचा, असं विचारू लागतात. तेव्हा कला सांगते, खरंच ताईचा नंबर लागत नाही, काय गोंधळ आहे माहीत नाही, पण आम्ही ना दुसरी मॉडेल अरेंज करत आहे, म्हणजे फोटोशूटही होईल, आपला इथला खर्चही वाया जाणार नाही. आद्वेकही असंच सांगू लागतो. सर आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही लवकरात लवकर दुसरी छान मॉडेल तुमच्यासमोर आणून ठेवतो, मग आपण इथे शूट सुरू करू, असाही तो विश्वास देतो. आणि त्या काही नंबर्स आहेत ते सेक्रेटरीला देतात आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला सांगतात. स्वामीनाथन सर म्हणतात, ठीक आहे, जर दुसरी मॉडेल वेळेत मिळाली तर आपण शूट करू, पण मला ती आवडलीही पाहिजे, असंही ते बोलतात. आणि मॉडेल जर चांगली असली तर लवकरात लवकर शूट झाल्यानंतर आपण म्हणजे हा सगळा खर्च वाचवू शकतो. पण तुमचं नाव इतकं मोठं आहे, मला वाटलं नव्हतं तुमच्याशी काम करताना मला असेही घाणेरडे अनुभव येतील, असं स्वामीनाथन सर जेव्हा बोलत असतात तेव्हा खूप वाईट वाटत असतं कलाला. इकडे नैनाचे शूट, वेस्टर्न ड्रेस, वेस्टर्न ज्वेलरी शूट एकदम उत्तम चालू असतं. फोटोग्राफर वेगवेगळ्या आणि बोल्डवाल्या अशा सीन आणि सांगत असतात, तसं तसं नैना करतही असतं. आणि ते शूट चालू असताना नैनाचे इतके सुंदर बोल्ड असे फोटो चालू असतात ना, घरच्यांना पाहून तर धक्काच बसणार. इकडे स्वामीनाथन सर वाट पाहत असतात, कुठपर्यंत आले मॉडेलचं, 3-4 तास उलटून गेले, आजचा एवढा खर्च आणि हा सगळा अनुभव, मला तर यात काहीही आवडत नाही. आद्वेक म्हणतो, त्या मुलींचे काही फोटो आलेले आहेत, तुम्ही बघून घ्या, आवडल्या तर त्या बाहेर उभ्याच आहे, आपण त्यांना लगेच आत बोलवू, असेही सांगत असतात. खूप सारे फोटो पाहिल्यानंतर 2 मुलींना स्वामीनाथन सर निवडतात आणि त्यांचे वेगवेगळे पोजचे फोटोही चेक करतात. त्यांना ते बोलवून घेतात आणि समोरासमोरही चेक करून बघतात. मॉडेल तर चांगले वाटत आहेत, आपल्याला शूट करायला काय हरकत नाही, असंही मग स्वामीनाथन सर बोलतात. मग सगळा खुश माहोल. इकडे मात्र फोटोग्राफरला एक कमी वाटत आहे. ते म्हणतात की मॉडेल बरोबर एक बॉय पण पाहिजे मॉडेल म्हणून, आणि त्याच्यासोबत शूट करताना एकदम उत्तम वाटेल. पण आता ऐन टायमावर आणायचा कुठून स्वामीनाथन सरांना, तो दाखवतो, हे सर आहे ना, यांचे फोटो मी गुपचूप घेतले, खरंच इतके रुबाबदार दिसतात, ते दागिने घातल्यानंतर यांच्यासोबत खरंच शूट करायला मज्जा येईल, असंही फोटोग्राफर सांगतात. मग स्वामीनाथन सरांनाही ते थोडंसं पटू लागतं. त्या दोघांमधलं झालेलं संभाषण आद्वेक ऐकत असतो. तो मात्र लगेच नकार देतो, हं मी काही असलं काही करणार नाही, आपलं ज्वेलरीचं शॉप आहे, मॉडेलिंग वगैरे आपलं झेपणारच नाही, आणि माझे फोटोज ॲक्च्युली चांगली येत नाही, त्यामुळं मी काही मॉडेल म्हणून तुमच्यासमोर उभाही राहणार नाही. आद्वेकचा नकार. मात्र फोटोग्राफर म्हणतो, नाही सर तुम्ही एकदम रुबाबदार आहेत, तुमचे फोटोग्राफर एकदम उत्तम आहेत, मी काढले आहेत ना, मला माहिती आहे ना. स्वामीनाथन सर आता म्हणतात, माझ्यासाठी तुला हे करावंच लागेल, माझी इच्छा म्हण, आपल्या दोघांमध्ये इतक्या दिवसाचे चांगले संबंध आहे, माझ्यासाठी तू हे करशील, मला माहिती आहे, तू नक्की करावं, माझं आग्रहाचं हे समज तू हवं तर आमंत्रण. पण आद्वेक त्याच्या मतावर ठाम आहे, मी करू शकणार नाही. आता स्वामीनाथन सरांनी मुलासारखं मांडले, तेव्हा माझा मुलगा असता तर तू माझं ऐकलं असतंस ना, मग प्लीज कर ना, असं म्हटल्यानंतर तो म्हणतो, ठीक आहे करतो. आता आद्वेक शूट करतोय म्हटल्यानंतर कला मॅडम त्याला चिडवणारच, ती त्याला चिडवू लागते. तो इतका छान ड्रेसअप होऊन येतो बाहेर,
त्याला सगळेजण बघत असतात. इतका सुंदर सफेद ड्रेस, त्याच्यावरती ती ज्वेलरी, सगळे त्याला पाहून घायाळ. आई इतका भारी दिसतोय. आणि कलाही त्याच्याजवळ जाते. वाव मस्त, हां असं चिडवू लागते. तो तिच्यावर रागवतो, हे बघ मी इथे अडकलोय, वरतून तुम्हाला चिडवू नको, मला आधीच इतका राग येतोय तुझ्यामुळे, तुझ्या बहिणीमुळे मला हे सगळं करावं लागते आणि त्यातली तर तुम्हाला चिडवते. चिडवतचा प्रयत्न नाही, अक्षरशः मी तुला चिडवतच आहे असंच समज. आणि तो खरंच खूप भारी दिसतोय असंही ती बोलते त्याला. आणि चिडवत चिडवत तो तिकडे शूटला जातो आणि ती त्याच्यासमोरच खुर्चीवर बसलेली असते. तो तिच्याकडे तिकडनंही फोटो काढता काढता रागात पाहत असतो. त्याला इतका राग येत असतो, हे सगळं करताना त्याच्या मनाविरुद्ध होत असतं पण त्याला करावं लागते. फोटोमध्ये तो इतका रुबाबदार, इतका सुंदर दिसतोय, सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात. आणि तिथे ते दोघंजण एकमेकांना डोळ्यांनी खुणवतही असतात. हे दोघांची खानाखुनी ना स्वामीनाथन सर बघतात, हे नवरा बायको एकदम परफेक्ट आहे. हां त्यांच्या डोळ्यावरतीच त्यांचं एकमेकांशी बोलणं होते. हे त्यांची केमिस्ट्री पाहून स्वामीनाथन सरांना छान वाटत असतं. दुसऱ्या मॉडेलसोबत फोटो काढताना तो किती अनकम्फर्टेबल असतो, त्याला खूप कसतरी होत असतं त्या मॉडेलसोबत फोटो काढताना. फोटोग्राफर पोज सांगत असतात पण आद्वेक मात्र काही त्या मुलींसोबत कम्फर्टेबल दिसत नसतो. फोटोमध्येही तो अनकम्फर्टेबल आहे हे साफ दिसते. फोटोग्राफरला फोटो काढताना मजा यायला हवी ती काही मजा येतच नसते, कारण तो खूप लाजत असतो दुसऱ्या मॉडेलसोबत फोटो काढताना. त्याला हे सगळं अजिबात आवडत नसतं. तो एकदम जीवावर मनावर दगड ठेवून करतोय असं त्या फोटोत साफ दिसते. स्वामीनाथन सर म्हणतात, फोटोत काही मजा येऊन राहिली नाही. वेगवेगळे पोस्टचे फोटोही काढून पाहिले. आद्वेक मात्र चेहरा उतरून असा एकदम जबरदस्तीने उभा केला असं सगळं त्याच्यात दिसते. कुणासोबत फोटो काढताना तो अजिबात कम्फर्टेबल नाही हे फोटोग्राफरला समजतं. फायनली फोटोग्राफर स्वामीनाथन सरांच्या जवळ जातो. फोटो खूप काढले सर, पण फोटोंमध्ये अजिबात मजा नाही. आपला मॉडेल मुलगा खूप सुंदर आहे, पण त्या मॉडेल्सला तो अजिबात सूट होत नाही. काय करायचं? एवढे फोटो दाखवल्यानंतरही स्वामीनाथन सर आता विचारात पडतात. यांच्यामध्ये केमिस्ट्री काही जमू नाही राहिली. आद्वेक काय करावं म्हणून आद्वेकला विचारतो. एक नजर ना तो कलाकडे टाकतो. कलाचं त्याचं नजरांनी खानाखुणा चालू असतात. कला त्याला चिडवत असते, हसत असते. स्वामीनाथन सरांनी ते टिपलेलं असतं. तो त्याच्या सेक्रेटरीला म्हणतो, आपण त्याच्या बायकोलाच घ्यायचं का? ती म्हणते, हो सर, खूप सुंदर दिसेल, बघ ना दोघांची केमिस्ट्री किती छान आहे. आता स्वामीनाथन सर कलाला म्हणतात, कला तुला मॉडेल बनावं लागेल तुझ्या नवऱ्यासोबत, त्याला दुसऱ्या मुली मॅच होत नाही. हे ऐकल्यानंतर आद्वेकला मात्र गंमत वाटते. मला अडकवलं होतं, आता स्वतः पण अडकलीस ना. ती म्हणते, नाही सर मी नाही करू शकणार. ते म्हणतात, का नाही? इतके सुंदर तुम्ही दोघं दिसता, तुम्ही दोघांनी हे नक्की करायला हवं तर माझी इच्छा समज, काय समजायचं ते समज, पण मला वाटते त्या ज्वेलरीला तुम्ही दोघंच जण साजेशीर दिसाल. तुम्ही दोघांनी नक्की हे शूट करावं. तेव्हा ती म्हणते, मला आबांचा सल्ला घ्यावा लागेल. आबांनी हो म्हटलं तर करेल, नकार दिलं तर नाही करणार. ते म्हणतात, ठीक आहे, तू फोन कर आबांना आणि विचार. कला मोबाईल घेते, साईडला जाते आबांना फोन करण्यासाठी. इकडे आपल्या नयनाचं एकदम सुंदर बोल्ड असं फोटोशूट चालू असतं, मस्त दिसते. आणि त्या मॅनेजरनी फोन केलेला असतो राहुलला. शूट कसं चाललं आहे सांगत असतो. राहुलही म्हणतो, शूट एकदम बोल्ड, एकदम भारी झालं पाहिजे आणि एक काम कर, बोल्ड शूटचे फोटो काढ. तो म्हणतो, नक्की का सर? कसे कसे काढायचे? राहुल सांगू लागतो, फोटो कसे कसे हवेत तसे तसे बनवायचे आणि लवकरात लवकर माझ्या फोनवरती ते सेंड करायचे, पैसे तुला लवकर मिळतील असंही ते त्याला सांगतात. तो म्हणतो, मला काय, मला पैशाशी घेणं देणं, हे यांचं मोठे लोकांचं काम आहे असे कारस्थानी. तो फोटोशूट करणाऱ्या फोटोग्राफरकडे जातो. त्याच्या कानामध्ये तो सांगू लागतो पुढचे फोटो किती आणि कसे बोल्ड हवे. आता तो एकमेकांना खानाखुणा करतात आणि कामाला लागतात. मग फोटोग्राफर नयनाला म्हणतो, मॅडम तुमचे फोटो इतके सुंदर आले, आता पण थोडेसे बोल्ड करायचे आहे बरं का. ती म्हणते, हो कसंही सांगा, मी करायला तयार आहे. तिलाही काय पैसे मिळत आहेत, तिलाही करायचेच आहे. मग ती त्या फोटोग्राफरनी सांगितल्याप्रमाणे पोज देत असते, मांडीवर बसते, मॉडेलच्या शूट करत असतात. इतकं बोल्ड शूट करता ह्या बिंडोक बाईला कळत नाही. इतकी मोठी चांदेकर घराण्यातली सून आणि इथे येऊन हे धंदे करते. पण मला काय, मला राहुल सरांनी पैसे दिले तसं काम करायचं आहे म्हणत तो त्याचं काम करत असतो. इकडे आबा त्यांचं घरी बसलेले असतात पेपर वाचत. त्यांना तितक्यात फोन येतो सुनबाईंचा. लाडक्या सुनबाई बोला, काय बोलतायत असं म्हणून ते फोनवर बोलू लागतात. कला त्यांच्याशी बोलते की कला आबा इथे एक अडचण झाली आहे. आणि ती अडचण सांगितल्यानंतर ती म्हणते की आम्हाला स्वामीनाथन सर फोटोशूट करायला सांगताय नवीन डिझाईनच्या ज्वेलरीची. काय करू आबा, मला इथे सुचेना काय करावं.
मग आबांशी बोलताना तिला जरा धीर वाटतो. आबा तिला म्हणतात, सुनबाई, जर हे करणं स्वामीनाथन सरांना योग्य वाटत आहे, ते मोठे आहेत, त्यांना जाणकार आहे, त्यांना माहिती आहे, त्यांच्यासाठी आपण करायला हवं. आणि ते कुठं वाईट काही करायला सांगतायत. तुम्ही दोघं नवरा बायको आहात आणि आपल्याच दागिन्यांची, आपण घडवलेल्या दागिन्यांची आपल्याला शूटिंग करायला मिळते, याच्यात आनंद मानायचा. आणि शूट नक्की कर. फक्त ते रोहिणी जसे कपडे घालते ना, तसे कपडे घालू नको हं. आपल्या घराण्याला साजेसे असे सुंदर कपडे घाल आणि फोटोशूट कर. आबांनी आता परवानगी दिली आहे त्याच्यासोबत फोटोशूट करण्याची. प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की स्वामीनाथनसोबत शूट करून आल्यानंतर सगळा पसारा अद्वैक रूममध्ये करतो आणि तो पसारा पाहून इकडे कलाचा संताप होत असतो. तो म्हणतो, ही रूम माझी आहे, मी कशीही ठेवल. तेव्हा ती सांगते, हा रूम माझाही आहे, मला असा पसारा अजिबात आवडणार नाही हं, अजिबात पसारा रूममध्ये करायचं नाही. अद्वैक तिला पुन्हा आठवण करून देतो, आपण काही खरे नवरा बायको नाही आणि ही रूम मात्र तुझीच अजिबातच नाही. ही रूम माझी आहे आणि मला कशी ठेवायची ती मी ठेवेल. आणि माझ्यासोबत केमिस्ट्री जुळवण्याचा, माझ्याशी जुळवाजुळी करायचा किंवा बायको म्हणून स्वप्न पाहण्याचं तू स्वप्न मात्र पाहू नको. मी काही तुझा खरा नवरा होणार नाही. कलाही त्याला आठवण करून देते की तुझ्याशी लग्न करणं किंवा तुझ्याशी संसार करणं एखाद्या मुलीला सोपं नाही हं. तुला वाटत असेल तुझ्याजवळ कोणी येण्याचा प्रयत्न करतंय तर ते स्वप्नही तू पाहू नको. आणि तू खरंच खूप अवघड आहे हं. अवघड म्हणजे अवघड, एकदम न सुटणारं गणित. पुढे जे काय होईल ते पाहणं खूप रंजक ठरणार. त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.